लेकर क्या कहेंगे? नहीं, मैंने कहा ना कि ये तो लीकेज सरकार है, ऊपर भी और नीचे भी। राम मंदिर, रामलला जहां इन्होंने विराजित किया, विराजमान किया, वहां के जो संत है उन्होंने कही ये बात कि वहां भी लीकेज है। तो इनकी सरकार तो लीकेज की सरकार है और ये कारोबार नहीं संभाल सकते, मंदिर नहीं बांध सकते ठीक से, कारोबार नहीं संभाल सकते, क्यों हम उनको वोट करें? आरक्षण के मुद्दे पर ओबीसी और मराठा आमने सामने है। हमने देखा था कि बिहार में जातीय जनगणना को लेकर उन्होंने पहल की थी। अधिवेशन शुरू है, क्या इसकी मांग आप करेंगे? और खासकर तो नहीं, मांग करने से भी ज्यादा मैं ये कहता हूं कि पिछले अधिवेशन के कार्यकाल में इन्होंने एक कुछ तो उत्तर लाया था, तो हमने तो उनका समर्थन किया था। तो आज भी मैं चाहता हूं कि ओबीसी है, मराठा है, जिन्होंने छत्रपति शिवाजी महाराज की शपथ ली है, वो इसके ऊपर एक उत्तर निकाले, हम साथ देंगे। सर्वमान्य तोडगा काढावा, आम्ही सोबत आहोत। मराठी माणसाला आरक्षण घरांसाठी मिळावं यासाठी अनिल परबांनी पत्र दिलं, याकडे आपण कसं पाहता? याकडे कसं पाहायचं म्हणजे मिळालंच पाहिजे। मराठी माणसाने रक्त सांडून मिळवलेली मुंबई त्याची हक्काची राजधानी आहे आणि या मुंबईमध्ये हे यांच्याकडे मोठे मोठे बिल्डर आहेत, यांचे पालकमंत्री सुद्धा बिल्डर आहेत, त्यांनी सुरू करावं। लोढा टॉवर मध्ये 50% मराठी माणसांना द्या। कारपोरेशन में आके बैठते हैं आप, तो आपके टॉवर में दे दो ना 50% मराठी लोग रहेंगे, ते द्या। कारण हे केलं नाही तर आम्ही असताना मराठी भाषा सक्तीची केली ना, दुकान आणि सगळ्यांचे बोर्ड हे मराठीमध्ये केले ना। आता गिरणी कामगारांना सुद्धा घरं देण्यासाठी आम्ही आग्रही होतो, काही वेळेला केला, आजही आमचा आग्रह आहे। पण आमचं सरकार यांनी गद्दारी करून पाडलं नसतं तर आम्ही मराठी माणसाला मुंबईमध्ये 50% घर प्रत्येकाला कंपल्सरी केलंच असतं आणि या पुढे सरकार आलं होती सुद्धा आम्ही करूच। समाजवादी पार्टी आपका हिस्सा है, वो मांग कर रहे हैं कि 5% आरक्षण जो महात्मा साल उस वक्त आघाड़ी सरकार ने दिया था, वो हमारी मांग मान ली जाए तो ही आगे जाकर आपके साथ काम कर पाएंगे। यह हुआ समाजवादी की मांग है। पहले प्रधानमंत्री जी क्या करना चाहते हैं, क्या करेंगे? चंद्राबाबू ने जो की है बात, क्या उनका समर्थन मोदी जी कर रहे हैं क्या, नीतीश जी का कर रहे हैं क्या? तो वो ऊपर वाले क्या करते हैं वो देखेंगे। उद्धव जी संजय राऊत असं म्हणतात आहे की आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केला पाहिजे। मुख्यमंत्री पदाचा चेहरा न जाहीर करता सामोरं जाणं माझं पहिलं मत असं आहे। प्रश्न घेतो आणि लोकसभेला उद्धव ठाकरे यांनी जे काम केलेलं आहे ते महाराष्ट्राने पाहिलेलं आहे। बरोबर आहे। पहिल्या प्रथम महायुतीमध्ये त्यांच्या अपयशाच्या धन्याचा चेहरा समोर येऊ द्या, कारण ते एकमेकाकडे बोटं दाखवते, तुमच्यामुळे आम्ही पडलो, त्यांच्यावर तो चेहरा येऊ द्या। आमचा महाविकास आघाडीचा चेहरा योग्य वेळेला आम्ही आणू आणि आमच्या महाविकास आघाडीचा चेहरा हा माझा महाराष्ट्र आहे। त्याच्यामुळे पहिलं मला वाटतं आमच्या वर्धापन दिनाच्या भाषणात बोललो, वाजवले ना 12 आता जाऊ द्या ना घरी। तर आता त्यांच्याकडनं अपयशाचा धनी कोण हा चेहरा पहिला नक्की होऊ द्या, आमचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा आम्ही करू द्या। अर्जुन पुरस्कार, शिवछत्रपती पुरस्कार हे महत्वाचे पुरस्कार महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय खेळाडूंना दिले जातात। त्यांची थेट नियुक्ती शासनाच्या नोकरी संदर्भात केली होती, मात्र गेली 7 वर्ष झाली त्यांच्या नियुक्त्या झाल्या नाहीत। त्या खेळाडूंना आता आपले पद परत करण्याची वेळ आली आहे। बघा, हे ज्या गतीने सुरत, गुवाहाटी, गोवा पळाले, त्यांनाच आता एक चांगला पुरस्कार या निवडणुकीत जनता देईल, पळकुटा पुरस्कार। आणि त्याच्यानंतर हे त्यांच्या हक्काचे जे कर्तृत्वाचे पुरस्कार आहेत ते आमचं महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर आम्ही जरूर त्यांचा आदर मान करू। हा 16 मतं आहेत शिवसेनेची। हो, उतरवणार ना, कारण 11 जागा आहेत। आम्ही तिन्ही पक्ष, शिवसेनेचा एक येऊ शकतो, एनसीपीने जर नीट गणित मांडलं तर एनसीपीचा एक शकतो आणि काँग्रेसचा एक येतोय। त्याच्यामुळे तिन्ही पक्ष जर का आपापली मतं आमची तर ठाम आहेतच आणि वरची कॅल्क्युलेशन ही काही सांगण्याची नसतात। त्याच्यामुळे तिन्ही पक्षांचा एक
आमदार येऊ शकतो. म्हणजे जयंत पाटील शेकापचे जयंत पाटील जर का एनसीपी त्यांना त्यांच्याकडनं देत असेल तर जयंत पाटील पण निवडून येऊ शकतात, शिवसेनेचे एक येऊ शकतो आणि काँग्रेसचे एक येऊ शकतो. शिवसेनेकडे 16 मतं आहेत, एनसीपीकडे 13 आहेत आणि काँग्रेसकडे 44 आहेत. साधारण 23.5. आता या सगळ्या गोष्टी मी आता उघड करून सांगितल्या तर निवडणूक कशी लढू मी? म्हणून मी सांगितलं की गणित आमचं पक्का आहे. 11 जागांमध्ये एक काँग्रेसचा तर येतोच, एक शिवसेनेचा येतो आणि एक राष्ट्रवादीचा पण येतो. म्हणजे बिनविरोधी निवडणूक आता बिनविरोध आता आम्ही लढतोय आणि 11ची जेव्हा आम्ही 3 एकेकाची खात्री घेतोय त्यावेळेला साहजिकच आहे त्यांची मतं कशी सांभाळायची त्यांच्यासमोर प्रश्न आहे. कारण सगळे आता ह्या लोकसभा निवडणुकीनंतर हालचाली बऱ्याच सुरू झालेल्या आहेत. चला शिवसेनेचा उमेदवार कोण असेल? उद्धवजी. ठीक आहे. उद्धवजी. एक थांब एक हा म्हणून मी म्हटलं ना की येथे विधान परिषदेची जी निवडणूक आहे जर निवडणूक झाली तर गमतीशीर होणार आहे. पेढे गुप्तपणाने कोण कोणाला भरवते ते तुम्हाला कळेल. ठीक आहे चला या पक्षाचा असेल आणि सगळ्यांना धन्यवाद देतो. आजपासून या महायुतीच्या किंवा महागळती सरकारच्या निरोपाच्या अधिवेशनाची सुरुवात झालेली आहे. आपण सर्वजण त्यांना भरलेले किंवा रिकाम्या हृदयाने निरोप देऊया आणि पुढच्या निवडणुकीसाठी. एक प्रश्न आहे, मध्यंतरी पवार असं म्हणाले होते की जे आमदार त्यांचे सोडून गेलेले आहेत, जिथे सहकार्याची भूमिका असेल अशांना परत घेण्यासंदर्भात विचार होईल, पक्षात चर्चा होईल, ज्यांची आवश्यकता आहे अशांना पुन्हा पक्षात घेतलं जाईल. पण तो त्यांच्या पक्षांतर्गत प्रश्न आहे, मी काय करणार? नाही पवार साहेबांनी त्यांच्या पक्षांतर्गत त्यांच्या पक्षाचा विचार मांडलाय. माझ्या पक्षाचा मी मांडलेला आहे आणि यापुढे सुद्धा मांडेल. चला सगळ्यांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.